ठाण्याच्या नळपाडा परिसरात हजारो कुटुंब गेल्या कित्येक वर्षांपासून वास्तव्यास आहेत। या नळपाडा परिसरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक वास्तव्यास आहेत। मात्र या रहिवाशांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता या परिसरात एसआरए प्रकल्प राबवला जातोय। या विरोधात नागरिकांनी एकत्र येत आंदोलन केलंय। त्यांनी आज एसआरए प्रकल्पाला विरोध दर्शवलाय। माजी नगरसेविका आशा शेर बहादुर सिंह, रमेश आमरे, ॲडव्होकेट धर्मयान सिंग बिस्ट, शाखा प्रमुख उमेश गुरु, संतोष कदम, संतोष जयस्वाल, प्रभुनारायण सिंह, आनंद सिंह, शेषदेव साहू आदि उपस्थित होते। दरम्यान याबद्दल स्थानिक रहिवाशांचं काय मत आहे जाणून घेऊयात। नलपाड़ा में पिछले 2-3 दिनों से ऐसी सुगबुगाहट थी कि एसआरए के लोग सर्वे करने के लिए आने वाले थे। ऐसे पब्लिक में वो था, लेकिन यहाँ पे वहाँ पे कोई नोटिस नहीं लगाई गई। एसआरए ने किसको नोटिस नहीं दिया। अब वो एसआरए वाले सर्वे करने वाले हैं क्या, एसआरए वाले सर्वे करने वाले हैं, प्राइवेट सर्वे करने वाला है, कौन सर्वे करने वाला है कुछ पता नहीं। पब्लिक एकदम संभ्रम में थी। अभी जो सर्वे करने वाले हैं वो कोई तो सामने आने चाहिए कि हम लोग सर्वे करने आने वाले हैं। सर्वे वो उसका किसी पता नहीं है। वो 2-4 आदमी लोग आते हैं, हम लोग एसआरए के हैं, उनके पास कहना ओळख पत्र कुछ नहीं, उसके साथ में 4-6 गुंडे टाइप के लोग। अभी जब एसआरए करने के लिए तो कोई सोसाइटी वाले कर रहे हैं क्या, कोई बिल्डर कर रहा है, तो लोगों के सामने आओ ना, बोलो हम लोग सर्वे कर रहे हैं, क्यों कर रहे हैं, उसका उद्देश्य क्या है, कुछ नहीं। तो लोगों में संभ्रम की वातावरण था, इसलिए लोग अपना विरोध दर्शाने के लिए नलपाड़ा में उतरे थे और एसआरए में भी निवेदन देने जा रहे हैं। सकाळी जेव्हा लोकांनी मला बोलवलं होतं मी तिथे आलो आणि लोकांच्या आम्ही बोलल्यानंतर हे कळलेलं आहे की त्यांचा ह्याला विरोध आहे। जर का विरोध असेल तर जबरदस्ती काय, मी त्या अधिकाऱ्यांकडे विचारलं, तुमची ऑर्डर दाखवा, त्यांच्याकडे ऑर्डर नाहीये, फक्त महाराष्ट्र शासनाचा पट्टा गळ्यात लावलाय आणि काही इतर लोक घेऊन त्याकडे सर्वे करतायत, ते दादागिरीचं वातावरण तिथे निर्माण करतायत। तर स्थानिक लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय तुम्ही कुठलाही प्रोजेक्ट करू शकत नाही, हा शासनाचा नियम आहे। तर एसआरएला हे माहिती नाही का, हाकेच्या अंतरावरती आहे, मग ते कसं काय त्यांना प्राधान्य देतात। माझं हे म्हणणं आहे की जशी ठाणे महापालिका भ्रष्टाचाराने बरबडली आहे तसं एसआरए ऑफिसही बरबडलेलं आहे, हे सहज दिसण्यात येते। ठाणे महापालिका विकायला काढलेली आहे, आता एसआरए पण विका आणि सगळं तुमचेच अधिकारी आणा, तुमचीच माणसं आणा, खोटा सह्या करा, जे योग्य वाटतं ते तुम्ही करा, पण एक दिवस हा नागरिक जागा होईल। जसं आज मुंबईत तुम्ही बघाल एका माणसाने पुढे महाराष्ट्र हलवला, तसं हे ठाण्यामध्ये पण आम्ही एसआरए ऑफिस जाऊन बसणार आहोत आणि त्या प्रोजेक्टला आम्ही विरोध करणार। एसआरए मध्ये पण याचा मेन रोल आहे। एसआरएने पण हे जर सर्वे होत असतील, चालू केलेला आहे, त्यांनी त्याचं नोटीस लावावे। त्यांनी नोटीस न लावता मला माहित पडला तर अधिकाऱ्याला आम्ही विचारलं, तर बोलतो आम्ही लावलो तर काढलं। अरे काढलं कशाला, लावून द्या, लोकांना माहित पडलं पाहिजे ना की काय होतंय। ते नोटीस काढून आता सर्वे करताय, जे त्यांच्या लोक आहेत, जे त्यांच्याकडे कामाला आहे, त्यांच्या जे समज ते जवळचे लोक आहेत ते देतील, पण बाकी लोकांना विरोध आहे ना। तर तुम्ही जे जास्त लोक आहेत त्यांचा समजायला पाहिजे। त्यांनी पण 99% लोकांचा विरोध आहे, जे त्यांच्या लोक काम आहेत त्यांना। आम्ही त्यांचा विरोध, आम्ही बघा डेव्हलपमेंटचा विरोध करत नाही, एसआरएचा विरोध करत नाही, त्यांनी करायला पाहिजे, पण त्यांनी समोर यायला पाहिजे। सोसायटी एक आमचाच एक सुखचंद पाठकजीने एक सोसायटी बनवली, ते सोसायटी तिकडे दिलं, ते तर त्यांच्या 300 लोकांची होते, 1700 लोक नव्हते ना। मग 300 लोकांचा तुम्ही विचार करा ना, तुमचे 70 पूर्ण नलपाडा कशाला घेताय। टोटल रहिवासी किती आणि किती लोकांचा विरोध आहे, किती लोकांचा बघा, ते बाता साहेब बोलले ना की आम्ही एकदा 300 लोक दिले, 700 लोकांनी 1300 लोकांनी सही करून दिले। एसआरएकडे मागणी केली की आम्हाला माहित पडलं की असं इथे प्रकल्प होत आहे, आम्ही त्याचा विरोध करतोय, आम्हाला माहितच नाही। हे बघा, कोणा पण बिल्डर असेल, कोण पण असेल, ते हळूहळू येतं आणि काही लोकांना भ्रमित करून ते त्याचं काम करतोय, पण बाकी लोक रखडले जातात त्यामध्ये। जे रिअल लोक आहेत त्यांना माहितच पडत नाही, कारण ते लोक दुसरं पण माहित पडायला देत नाही। तसं नाही व्हायला पाहिजे, त्यांनी करावा, समोर यावे, मीटिंग लावावा। तिथे स्थानिक लोक आहेत ना, सगळे सर्वपक्षीचे लोक आहेत, उभाटा आहे, काँग्रेस आहे, सेना आहे, मनसे आहे, सगळेच लोक आहेत, आम्ही रहिवासी आहोत ना। आम्ही विरोध नाही करत, पण समोर तर यायला पाहिजे ना, समोर देत नाही आणि त्याचे लोक येऊन ते आम्ही हे करतोय ते करतोय, तसं नाही व्हायला पाहिजे। की छुप्या रिस्तीने काही बिल्डर्स ते आमच्या नलपाडामध्ये येऊन छुप्या रिस्तीने ते आता सर्वे आज चालू होता, न कळवता, न नोटीस देता सर्वे करतायत। कोणत्या नियमाने ते करत आहेत ते आम्हाला भीती वाटते की कोणा मार्फत होत आहे, म्हणून आम्ही काही ऍप्लिकेशन इथे दिले होते, तरी पण ते आज सर्वे चालू केलेले आहेत। पहिले आगाऊ नोटीस दिली पाहिजे होती, पण असं काही न देता सर्वे तिथे चालू आहेत, म्हणून त्याचा आम्हाला तीव्र विरोध आहे। रहिवासी आहेत, स्थानिक रहिवासी 30-40 वर्ष आम्हाला तिथे राहून झालेले आहेत, जबरदस्तीने सर्वे होत आहेत। हो, काय सांगाल, आम्हाला कुठलीही कल्पना न देता
इथं जोर जबरदस्तीने हे सर्वे चालू आहे, बायोमेट्रिक सर्वे. कोण करताय कोण हे बिल्डरची लोक आहेत, ती तिकडे गेलेली आहेत, ती करते. आणि काही संजय पांडेची लोक पण त्यांच्या संघ आहेत. तर आम्ही काय गेलो त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला विरोध केला, आम्हाला धमकी देण्यात आली. ती आमचा या बायोमेट्रिक सर्वेला विरोधच आहे. नलपाडा येथे जो आज SREचा बायोमेट्रिक सर्वे चालू आहे तो एक प्रकारे आम्हाला विश्वासात न घेता गैरप्रकारे चालू आहे. आणि सर्वे ज्यांच्या माध्यमातून चालवला आहे SREने, ते जे विकासक आहेत त्यांच्याकडे संजय पांडे म्हणून त्यांच्या मार्फत चाललेला आहे. आणि आज अधिकारी गेलेले आहेत, त्यांच्याबरोबर संजय पांडेचे गुंड पण आहेत तिथे त्या सर्वेयरच्या संगतीला. असं होता कामा नये. आणि हा जो प्रकल्प आहे हा संपूर्ण आमच्या माहितीच्या पलीकडचा आहे. आम्हाला त्याबद्दल कुठलीच माहिती नाही. 2 दिवसापूर्वी अचानक आम्हाला माहिती पडली की नलपाडा येथे बायोमेट्रिक सर्वे होणार आहे. त्याच्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली. आणि आज आम्ही इथे SREच्या कार्यालयात जमा झालेलो आहोत की हा जो सर्वे चाललेला आहे तो तात्काळ बंद करावा. कारण ह्याच्याने असं होणार आहे की तुम्ही बायोमेट्रिक सर्वे करा, पण आता जो बिल्डरचा जो विकासक जो दिलेला आहे त्याचा आधीचाच प्रकल्प जो सुभाषनगरला आहे तो अडकलेला आहे. तिथले रहिवासी आज बेघर झालेले आहेत. 8-10 महिने 12 महिन्याचं त्यांना भाडं मिळालेलं नाही. आज भाडं मागायला गेले तर त्यांना हुसकावून लावलं जातं, मारलं जातं. तर अशी परिस्थिती आम्हा नलपाडावासियांची न व्हावी म्हणून आम्ही ह्या बिल्डरला विकासकाला आम्ही विरोध करतो. योजनेला आमचा विरोध नाही, योजना आम्हाला हवी, पण ती योग्य माणसाच्या माणसाकडून व्हावी, योग्य विकासकाकडून व्हावी अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे. आणि त्यासाठी आज आम्ही वारंवार विनंत्या करतोय, अर्ज करतोय, तरी आम्हाला आमच्या अर्जाला कुठलीही दाद दिली जात नाही. आणि हा आजचा जो सर्वे जो आहे तो जबरदस्ती आमच्यावर लादला गेलेला आहे. तो शासनाने तात्काळ बंद पाडावा आणि पुन्हा आम्हाला संधी द्यावी की आम्ही एकत्र येऊन परत आम्ही नव्याने एक गृहनिर्माण सोसायटी निर्माण करून आणि ती योग्य प्रकारे हाताळून आणि योग्य विकासकाकडून आम्ही विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करू. तरी